या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस, तुमच्या वाहनासाठी सर्वोत्तम स्पेअर आणि उत्कृष्ट सेवा देणारे एकमेव ठिकाण. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर नगरपालिकेमध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना असा सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. खरं तरी बिग फाईट मानल्या गेली होती, मात्र निकालानंतर एकतर्फी निकाल हा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. भाजपाचे डॉक्टर दिनेश परदेशी यांचा खूप मोठ्या मताधिक्यानं विजय झालेला आहे. आपल्यासोबत त्यांचे बंधू दीपक परदेशी आहेत. काय वाटतं? खरं तर विधानसभेमध्ये पराभव झाला होता, त्यानंतर शहराने पुन्हा परतफेड केली आहे आणि डॉक्टर दिनेश परदेशी यांना खूप मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवून दिले आहेत. काय विजयानंतरची तुमची पहिली प्रतिक्रिया भाऊ म्हणून? मी त्याचा मोठा भाऊ डॉक्टर दीपक परदेशी म्हणून मी सांगतो की जे मागच्या 30 वर्षात दिनेशनी जे गावाकरता काम केलेलं आहे, म्हणजे जे आपल्या घराकरताही करत नाहीत इतकं प्रत्येक आपलं घर म्हणजे कोणी गरिबापासून तर श्रीमंत इथे काही कॅटेगरायझेस केलं जात नाही, कोणाला सेपरेशन नाही, सगळ्यांना सारखी ट्रीटमेंट दिली जाते. आपल्याला पाहिजे आपल्याशी होईल तितकं त्याला मदत केली जाते. त्याचं काम कोणत्याही प्रकारचं असं की त्याला डावलले जात नाही, ते हो न हो हे त्यांचे कामाची जी पद्धत आहे त्यांची आणि त्यांच्या मिसेस आमच्या शिल्पा परदेशी ह्या म्हणजे कोणतंही फंक्शन असो, छोटं कार्य असो, काही कोणाची अडचण असो, शक्य आपल्या परीने ते मदत करता आणि सर्व लोकांना, सर्व जाती धर्माचा. आता मी कसं की मी एक स्वतः गायनेकोलॉजिस्ट आहे, PMD गायनिक आहे, पण मी बघतो की राजकारण आजकाल खूप खालच्या लेवलवर गेलेलं आहे, म्हणजे पूर्ण सगळ्या बाबतीत. आता ते डिटेल सांगणं योग्य नाही असं याच्यात. तर लोकांनी थोडं समजायला पाहिजे, सुधारायला पाहिजे की चांगला जो माणूस तुमचा नेहमी साथ देतो त्याला ऐन वेळेवर कोणी येतं उभा, मी याचा हे म्हणून उभा राहून जायचं. त्यांनी कधीच काही कार्य केलेलं नसतं, अनुभव नसतो. अनुभवात शेवटी सगळ्यात मोठा फॅक्टर येतोच निवडणुकीत किंवा कोणत्याही कामात. समजा ह्याच्यात निवडणूकच नाही, कोणत्या ह्याच्यात अनुभव हा सर्वात मोठा आहे, तो तुमच्यापासून घेऊ शकत नाही. यांनी 25-30 वर्षात खूप कामं केलेली आहेत. कारण दिनेशची पहिली मला राजकारणाचा दुसरं काही नाही, पण 30 वर्षाचा मला राजकारणाच्या इलेक्शनचा अनुभव आहे. खरं तर विधानसभेमध्ये त्यांचा पराभव झाला होता, त्यावेळेस तुम्ही आणि नागरिकही भावनिक झाल्याचं आम्हाला चित्र दिसलं होतं. अनेकांच्या डोळ्यात आम्ही पाणी त्यावेळेस पाहिलं होतं. लोकांनी याची परतफेड केली आहे का? नाही, जरूर लोकांना वाईट वाटलं, कारण तेव्हाच जे राजकारणाची लेवल गेली होती, पत्रकं वाटणं, खोटे आरोप करणं, काही हे झालं आणि काही अदर गोष्टीचाही खूप मोठा फरक होता. ते आता सांगण्यासारखं नाही याच्यात. तर त्याच्यामुळे सगळ्यांना ज्यांनी मनातून कळकळ करून जो माणूस थोड्या दिवसात इतकं 92-95 हजार मतं मिळवतो, त्याच्या मागे काहीतरी म्हणजे लोकांच्या मनातून पाठिंबा आहे, लोक त्याला लाईक करता, अशा प्रकारचं त्यांचं हे पण व्यक्तिमत्व तशा प्रकारचंच आहे, सगळ्यांना हेल्प करणं. त्याला जोडून असा एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. मी डॉक्टर दिनेश परदेशी यांची एक विस्तृत मुलाखत घेतली होती निवडणुकीच्या पूर्वी. त्यावेळेस ते मला असं म्हणाले होते की मी आता शांत आहे, मात्र मैं फिर आऊंगा, मी फिर आने वाला हूं. आज मी त्यांना पुन्हा विचारलं होते, म्हटले मी आत्ता आलो, मात्र 2029ला पुन्हा येईल. भाऊ म्हणून काय वाटतं? हो जरूर, कारण असे लोक जे सगळ्यांना घेऊन चालला, ह्याचे भारताला डेव्हलप. आता मोदी साहेबांचं उदाहरण घ्या ना, की ते सगळ्यांना घेऊन चालतो. त्यांचे भाऊ हे म्हणजे असं आपलं ठराविक मंडळ, कोणी कॉन्ट्रॅक्टर, कोणी याला मोठं कर त्याला मोठं कर, सगळ्यांना घेऊन चालणारा माणूसच तर भारताची आज इतकी प्रगती का होते. तर पुढे ही प्रगती होईलच, असे लोक जास्त राजकारणात आलेत. ॲक्च्युली आम्ही राजकारणाचे जुने हे नाही आहे, ते पहिल्यांदा जे तेव्हा आले होते तेव्हा ते खूप छोटे होते आणि BJP कडून पहिल्यांदाच 2 नगरसेवक निवडून आले होते, जेव्हा ही माझ्या मते 95ची गोष्ट आहे. खरं तर तुम्ही भावनिक झालात, आनंद असतो तुमच्या डोळ्यामध्ये मला पाहायला मिळत आहे. काय वाटतं, नागरिकांनी गेली 25 वर्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, ते नागरिक पुन्हा एकदा राहिले? नाही, खूप सगळ्यांचा मी खूप आभारी आहे. आणि ह्यावेळेस मला मी नागरिकांना, माझे आता जुने मित्र कंपनी किंवा मी आता त्यांना चेहऱ्याने ओळखत नाही, आता मी वॉर्ड्समध्ये फिरलो काही ठिकाणी जिथे दिनेश भाऊ जाऊ शकत नव्हते, तर सर्वांनी इतके
रेफरन्सेस दिले, वडिलांचे रेफरन्सेस दिले खास. आम्ही यांचे पेशंट, माझे रे तुम्ही फोन केला होता, याच्या वेळेस असं झालं, याची तुमच्याकडे डिलेव्हरी झालेली आहे, याला तुम्ही मदत केली, कोविडच्या वेळेस मदत केली. आणि दिनेश भाऊ यांचं तर आहेच. तसं दिनेश भाऊचा मोठा मुलगा विश्वराज ह्यांनी खूप चांगलं मॅनेजमेंट केलं ह्या इलेक्शनमध्ये. मागच्या इलेक्शनमध्ये होतं, नवीन आहे, अनुभव मिळत जातो तसं. आणि कोविडच्या वेळेस तर त्यांनी इतक्या डॉक्टरांपेक्षा जास्त विजिट ह्या दोघांच्या असायच्या. आणि मी सुद्धा कोविडमध्ये, कारण हा आम्हाला वारसा आहे वडिलांपासून मिळालेला. म्हणजे मी तर नेहमी म्हणतो की वडिलांच्या आम्ही 10% सुद्धा नाही आहे, इतकी वडिलांनी सेवा केलेली लोकांची. तर तसा प्रत्येक त्याचं लोक जाण ठेवता हे लक्षात येतं, विसरत नाही. त्यांनी पूर्ण इतक्या मोठ्या मताधिक्याने जिंकून आपल्याला निवडणूक. या शहराच्या नागरिकांचे कसे तुम्ही आभार मानालो? माझं म्हणजे पूर्ण त्यांनी आजपर्यंत दिलेल्या प्रेमाने याने पूर्ण त्यांना नतमस्तक आहे त्यांच्या पुढे. बरं, आपल्यासोबत त्यांच्या वहिनी देखील आहेत. खरं तर लाडकी बहीण भाजपाचे गोल्ड मेडल ठरलेत आणि घरातली लाडकी बहीण ही देखील प्रचारात आम्हाला पाहायला मिळाल्या होत्या. भाभींनी आम्हाला प्रतिक्रिया दिली, मात्र वहिनी म्हणून काय वाटतं विजयानंतर? आता मला तो एक तर खूपच आनंद खूप झाला आहे. आणि मी एक सांगते, मला 38 वर्ष झाले ह्या घरात येऊन. दिनेशला मी म्हणजे खूप छोटेपासून पाहिलेलं आहे. दिनेशचं व्यक्तित्व असं आहे, एक शांत आणि निर्मळ, खूपच म्हणजे खूपच आणि खूप हे कोणाला ते कधीच दुखवत नाही. आणि दिवस रात्री म्हणजे ते खूपच काम करता. तो मला माहिती होतं की कर्माचं फळ तर आपल्याला मिळणारच आहे. आपण चांगले आहोत ते जाऊ द्या, ते मागे जे झालं ते काही कास्टिझम होतं, काही त्यांचे हे होते, काही षडयंत्र होते, असं पण मी सांगेल. असं आहे. पण मला खात्री होती की, आणि मी गीतावर विश्वास ठेवते आहे की कर्माचं फळ मिळणार आहे. आणि दिनेशनी कधी पण कोणाचं काहीच वाईट केलेलं नाही आहे, तर आपलं कधीच वाईट होणार नाही. आणि वैजापूर आपलंच आहे. मी तर म्हणते वैजापूरचे असं म्हणायला नको, पण राजा आम्हीच आहे. नागरिकांचे आभार कसे म्हणाल तुम्ही? ओके, हां. तर नागरिकाचं तर कसं आहे की खूपच म्हणजे त्यांनी जे एवढं वर्ष साथ निभवणं, आणि हा कलियुगामध्ये म्हणजे एवढं वर्ष आपल्यासोबत राहिलं, आपल्याला राहणं, त्याची आपली मागची निवडणूकमध्ये पण त्यांनी आपल्याला खूपच सपोर्ट केलेले आहे. आणि एवढं आपलं म्हणजे सोबत राहून, आणि आपलं कधीच त्यांनी हे नाही केलं, आपलं म्हणजे आपल्याला सोडलं नाही आहे. आणि त्यांना मी खूपच आभारी आहे. आणि मनापासून मला कसं आहे, डोळ्यात माझे अश्रू आलेले आहे. बरं, आपल्यासोबत त्यांचे बंधू आहे. मी शेवटचा प्रश्न त्यांना विचारणार. तुमच्या आईवडिलांचा फोटो इथे मला दिसतो आहे. अनेकांनी विधानसभेत पराभव झाल्यानंतर असं म्हटलं गेलं होतं की आता नगरपालिका या हातातून जाणार आहे, डॉक्टर दिनेश परदेशी यांचं राजकीय आयुष्य संपुष्टात येणार आहे. हे फोटो बघून आईवडिलांना आता काय सांगा वाटेल तुम्हाला? आईवडिलांचं मी म्हटलं ना, त्यांचं पुण्याई म्हणजे वडिलांची सक्सेसफुल प्रॅक्टिसच्या मागे आईचं 50%. काय त्यांनी सगळं सामाजिक अजूनही कुठे, आता मी वॉर्डात फिरलो तर आई वडिलांचं नाव प्रत्येक ठिकाणी निघालंच. म्हणजे यांची तर आमची दुसरी पिढीचं तर काम आहे, आम्ही त्याच येतं. वडिलांचे जे पुण्याही आम्हाला असे माता पिता मिळणं हे खूप मोठी गोष्ट आहे. वडील गेल्यानंतर खरं तर मोठा भाऊ म्हणजे वडील म्हटलं जातं. तुम्ही ठामपणे उभा होतात, आज ते नाहीये. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांना काय सांगावं वाटलं असं तुम्हाला? काय नाही, मी तुमची जागा व्यवस्थित सांभाळत आहे, पूर्ण यांना सपोर्ट करतोय. म्हणजे वडील असताना इलेक्शनच्या वेळेस सगळं जे बिहाइंड कर्टन जे असतं, पडद्यामागच्या सगळ्या गोष्टी माझ्या हातात असायच्या. ह्यावेळेस तर मी खूप रिलॅक्स होतो, मला खूप जास्त लोड नव्हतं, कारण नवीन जनरेशन आली आणि खूप आहे. वडिलांचं तर खूप साधं काम असायचं. इवन ते इलेक्शनच्या पिरियडमध्ये पहिल्यांदा 1-2दाच फिरले. त्यांचे पेशंट्स असायचे, त्याला प्रायोरिटी असायची त्यांची, आणि ती गरजेचीच आहे. समजा शरण्या त्यांची शान ठेवली आहे का कायम?
शांत ठेवलेली आहे एकदम. धन्यवाद आमच्याशी बस केलेले त्यांनी जे आमचे सासऱ्यांनी जे म्हणजे हे त्यांना जे म्हणजे ते डॉक्टर म्हणून त्यांनी जे सेवा केली त्याच्या आम्हाला अजूनच आम्हाला मोबदला काय म्हणतात ते आम्हाला मिळत राहिलेलं आहे. आपण बघितलं की आपल्यासोबत एक परदेशी कुटुंब होतं, त्यांचे बंधू होते, त्यांची वहिनी होती. खरं तर विजयानंतर दिलेल्या प्रतिक्रिया देताना ते भावनिक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि खरं तर कधी न बोलणारे दीपक परदेशी देखील आज आपल्याला विजयानंतर व्यक्त झाल्याचे पाहायला मिळतं आहे. त्यांच्या वहिनींच्याही डोळ्यात आम्हाला आनंद अश्रू पाहायला मिळाले होते. आणि खरं तर वैजापूर शहराने दिलेल्या या मोठ्या मताधिक्याच्या विजयामुळे ते पुन्हा एकदा भावनिक झाले आणि वैजापूर शहराचे त्यांनी आभार मानल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. माझा सहकारी कृष्णासोबत नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.